नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन पाटील, एकलव्य विद्यालय व जगन्नाथ टावतकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार. टुडे वी आर गोइंग टू लर्न chapter number 2, angles, standard 6. Okay, what is mean by angle? The word angle, आता हा angle आहे, angle word लिहिलेला आहे. Okay, the word angle comes from the Latin word. Which word? Latin word. कोणता Latin word? Angulus. The word angle comes from the Latin word angulus, and angulus meaning is a corner. या angulus चा meaning काय होतो? Corner. आता corner, आता हा blackboard आहे supposedly. Okay, हा horizontal part आहे, हा vertical part आहे, याची ही vertical side आहे. मग angles बघा या ठिकाणी, हा corner होतो या ठिकाणी, हा corner काय, हा corner means angles. The angle word comes from the Latin word. कुठून आलेला हा शब्द angle? Latin word. आणि हा Latin word मध्ये काय म्हणतात त्याला? Angulus. आणि angulus meaning is a corner. आणि त्या angulus चा meaning काय होतो? Corner. angulus चा meaning काय होतो? Corner. आलं लक्षात? That is the comes from the angle word, Latin word, and the Latin word angulus, and meaning is the angulus काय होतो? Corner. Okay, आलं लक्षात पर्यंत? Okay, then what is mean by angle? Okay, an angle is formed by two rays. Okay, an angle formed by two rays. An angle formed by two rays meeting at a common point. Meeting at common point. Meeting at a common point. बघा, an angle formed by two rays meeting at a common point. For example, ray PQ. कोणता रे हा? रे QP. रे QP and ray QR and ray QR. These two rays means angle formed by two rays meeting at a common point. Which common point? Q. या Q point पासून ray QP and ray QR. ray QP and ray QR meeting at a common point. And this common point, हा जो common point आहे त्यांचा, त्या common point ला काय म्हणायचं? Vertex of the angle. तो जो common point आहे, common point, त्यांचा जो common point आहे, त्या common point ला काय म्हणायचं आपण? Vertex. काय म्हणायचा? Vertex of the angle. म्हणजेच काय? Angle PQR formed by the angle formed by two rays meeting at a common point. कोणत्या common point ला meet होत आहे ते? Point Q. आणि हा point Q, तो त्यांचा जो common point असेल, त्या common point ला काय म्हणायचं आपण? Vertex of the angle. And these two rays, ते जे two rays आहे, ray QP and ray QR, these are the काय त्यांचे arms of the angle. काय आहे ते त्यांचे arms of the angle. आलं लक्षात? ओके, नाउ सी द नेम ऑफ द अँगल. आता आपल्याला काय बघायचं? नेम ऑफ द अँगल. आता अँगलचं नेम काय आहे? नेम ऑफ द अँगल, अँगल PQR. अँगल PQR हे 3 लेटर्स मध्ये डिनोट केलं. सिंगल लेटर मध्ये पण डिनोट करू शकतो आपण अँगल Q. आणि अँगलचं सिम्बॉल जर डिनोट असेल तर अँगलचं सिम्बॉल कोणतं आहे? These are the symbol of angle. हे काय आहे? अँगलचं सिम्बॉल आहे. अँगल लिहिताना पुन्हा आपण अँगल शब्द नाही लिहित बसायचं वर्ड. तर काय आहे? अँगलचं सिम्बॉल आहे. द नेम ऑफ द अँगल, हे अँगलचं नेम काय? अँगल PQR और अँगल Q. ओके, हे सिंगल लेटर मध्ये डिनोट केलं आपण. आणि हे किती लेटर्स मध्ये? 3 लेटर्स मध्ये. अँगल PQR और अँगल Q. देन वर्टेक्स ऑफ द अँगल. आता अँगलचा वर्टेक्स, हाऊ मेनी वर्टेक्स ऑफ द अँगल? ओनली वन वर्टेक्स ऑफ द अँगल. विच ऑफ द? पॉइंट Q. आणि वर्टेक्स कोणाला म्हणायचं? तर कॉमन पॉइंट. टू रेजचा जो कॉमन पॉइंट असेल, तो कॉमन पॉइंट काय असेल? त्याचा अँगलचा वर्टेक्स. आता या टू रेजचा कॉमन पॉइंट कोणता होता? Q. मीन्स द वर्टेक्स ऑफ द अँगल पॉइंट Q. देन आर्म्स ऑफ द अँगल.
आता आपल्याला काय लिहायचे आहेत, आर्म्स ऑफ द अँगल. आर्म्स कोणते मग, रे क्यू पी अँड रे क्यू आर, अदरवाइज साइड क्यू पी और साइड क्यू आर. ओके, these are the arms of the angle. Arms of the angle ray QP and ray QR. अंडरस्टँड. बघा आपण काय बघितलं, अँगल. हा अँगल वर्ड कुठून आलेला आहे, द अँगल वर्ड कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड अँग्युलस अँड मिनिंग इज अ कॉर्नर. त्याचा मिनिंग काय होतो, कॉर्नर. अँड देन व्हॉट इज मीन बाय अँगल, अँड अँगल इज फॉर्म बाय द टू रेज मीटिंग ऍट अ कॉमन पॉइंट अँड दिस कॉमन पॉइंट इज कॉल्ड द व्हर्टेक्स. आणि तो कॉमन पॉइंट असेल त्याला काय म्हणायचं, व्हर्टेक्स म्हणायचं. And these two rays are called the arms of the angle. मग ते जे टू रेज आहे त्याला काय म्हणायचं, आर्म्स ऑफ द अँगल. हे काय आहेत मग, आर्म आहेत. हे काय त्याचे आर्म आहेत. आलं लक्षात, हे अँगलचे काय आहेत, आर्म्स आहेत. हा क्यू काय याचा व्हर्टेक्स आहे. याला आपण पुढे तुम्हाला आता नाहीये, याला आपण इनिशियल आर्म म्हणतो आणि याला कोणता आर्म म्हणतो आपण, टर्मिनल. ते पुढच्या जे 9, 10, 11 स्टँडर्डला तुम्ही जाणार त्यावेळेस इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म असं बघता. आलं लक्षात. ओके, हा एवढा भाग समजला सगळ्यांना. ओके, देयर आर 7 टाइप्स ऑफ अँगल. झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूज अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल अँड कंप्लीट अँगल. दीज आर दी टाइप्स ऑफ अँगल. फर्स्ट अँगल, झिरो अँगल. The angle measure is 0 degree is called as zero angle. म्हणजे ज्या अँगलचं मेजर किती डिग्री असेल, 0 डिग्री असेल त्या अँगलला काय म्हणणार आपण, झिरो अँगल. नेक्स्ट, सेकंड टाइप, ॲक्यूट अँगल. द अँगल मेजर इज ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड as acute angle. Means here angle ABC is measure is 40 degree. Means angle is greater than 0 degree but less than 90 degree. म्हणजे ज्या अँगलचं मेजर शून्यापेक्षा काय असेल, 0 पेक्षा काय असेल जास्त असेल आणि 90 पेक्षा काय असेल कमी म्हणजे लेस असेल, त्या अँगलला कोणता अँगल म्हणतो आपण, ॲक्यूट अँगल. देन थर्ड टाइप, राईट अँगल. द अँगल इज एक्झॅक्टली 90 डिग्री. द मेजर ऑफ an angle is exactly 90 degree is called as right angle. Means here angle PQR measure is a 90 डिग्री. ज्या अँगलचं मेजर काय असेल, 90 डिग्री असेल, त्याचा वन अँगल काय असेल, 90 डिग्री असेल, त्याला काय म्हणणार आपण, राईट अँगल म्हणणार. काय म्हणणार त्याचा, राईट अँगल. नेक्स्ट टाइप, ऑब्ट्यूज अँगल. द मेजर ऑफ an angle greater than 90 degree but less than 180 degree is called as obtuse angle. ज्या अँगलचं मेजर ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल आणि लेस दॅन 180 डिग्री असेल त्याला कोणता टाइप म्हणणार आपण, ऑब्ट्यूज अँगल. हियर अँगल LMN is a obtuse angle. Why obtuse angle? Because the measure of an obtuse angle is greater than 90 degree but less than 180 degree. Next type, straight angle. The measure of an angle is exactly 180 degree. ज्या अँगलचं मेजर किती असतं, 180 डिग्री असतं. दिस टाइप ऑफ अँगल इज कॉल्ड ॲज स्ट्रेट अँगल. बघा तो एकदम स्ट्रेट दिसतोय म्हणजे त्याचं मेजर किती आहे, 180 डिग्री आहे, म्हणून त्याला आपण कोणता अँगल म्हणतो, स्ट्रेट अँगल. देन नेक्स्ट टाइप, कोणता अँगल, रिफ्लेक्स अँगल. The measure of an angle is greater than 180 degree but less than 360 degree. बघा या टाइपचा अँगल, या अँगल मध्ये काय दिसतंय, मेजर किती दिसतं तुम्हाला, ग्रेटर दॅन 180. स्ट्रेट अँगल कोणता असतो, 180 डिग्री. 180 पेक्षा काय तो ग्रेटर आहे, मीन्स ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन हाऊ मेनी, 360 डिग्री इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स अँगल. ज्याचं मेजर 180 डिग्री पेक्षा काय असेल, ग्रेटर असेल बट 360 डिग्री पेक्षा काय असेल, स्मॉलर असेल, त्याला कोणता अँगल म्हणतो आपण, रिफ्लेक्स अँगल. अँड लास्ट टाइप ऑफ अँगल, कंप्लीट अँगल. अँड मेजर ऑफ an angle एक्झॅक्टली 360 डिग्री. ज्या अँगलचं मेजर किती असतं, 360 डिग्री, पूर्ण कंप्लीट होतंय. बघा अँगल पूर्ण कंप्लीट तो अँगल काय होतोय, 360 डिग्री होतोय. तर त्या अँगलला काय म्हणायचं आपण, कंप्लीट अँगल. मीन्स एक्झॅक्टली 360 डिग्री असेल त्याला काय म्हणतो, मग त्या अँगलला आपण कोणता अँगल म्हणतो, कंप्लीट अँगल. आपण किती टाइप बघितले, 7 टाइप. फर्स्ट अँगल कोणता बघितला, झिरो, देन ॲक्यूट, देन राईट, देन ऑब्ट्यूज,
then straight, then reflex and last complete angle. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे काय आहेत अँगलचे काय आहेत टाइप्स आहेत. आलं लक्षात? ओके. टू ड्रॉ अन अँगल बायसेक्टर युजिंग अ कंपास. आपल्याला या ठिकाणी काय करायचं अँगल काय करायचा आहे बायसेक करायचा आहे. बायसेक मीन्स डिव्हाइड अँगल इंटू टू इक्वल पार्ट्स. म्हणजेच काय अँगल जो असेल त्या अँगलला किती पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आपल्याला टू इक्वल पार्ट्स बाय युजिंग अ कंपास. बाय युजिंग अ कंपास ड्रॉ अँगल एबीसी एनी मेजर. कोणत्याही मेजरचा तुम्ही अँगल ड्रॉ करू शकता. ओके मी बघा पहिले रे ड्रॉ केले. ओके आता अँगल ड्रॉ करायचा आहे. ओके एनी मेजर कोणत्या मेजरचा अँगल ड्रॉ करा. ड्रॉ अन अँगल एनी मेजर. सपोज 80 डिग्रीचा. मी किती डिग्रीचा अँगल ड्रॉ करतोय 80 डिग्रीचा. ओके मी 80 डिग्रीचा अँगल या ठिकाणी ड्रॉ केला. अँगल ए बी सी हा कोणता आला अँगल ए बी सी. अँगल ए बी सी कोणता अँगल ड्रॉ केला मी अँगल ए बी सी. ओपन द कंपास. मी ही कंपास ओपन केली अँड टू टेक एनी कन्व्हिनियंट रॅडियस काहीतरी अंतर घ्यायचं याच्यात अँड टू टेक ॲट अ पॉईंट बी. पॉईंट बी ला काय करायचं त्याला प्लेस करायचं अँड ड्रॉ अँड आर्क टू इंटरसेक्ट द रे बी ए अँड रे बी सी. रे बी ए आणि रे बी सी ला इंटरसेक्टिंग करणारा काय काय करायचं मला ड्रॉ करायचा आर्क. फर्स्ट काय घेतलं कंपास. कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घेतलं मीन्स कन्व्हिनियन्स रॅडियस घेतली आणि या रॅडियसने टेक अ कंपास पॉईंट ॲट अ पॉईंट बी अँड ड्रॉ अ आर्क रे बी ए अँड रे बी सी. मी रे बी ए अँड रे बी सी ला इंटरसेक्टिंग करणारा आर्क ड्रॉ करतो. केला ड्रॉ आर्क. ओके नो प्रॉब्लेम. त्या आर्कला टेक अ पॉईंट पी. त्याला पॉईंट पी दिलं ना आणि याला पॉईंट काय दिलं मी क्यू दिला. ओके नो प्रॉब्लेम. मी आर्क ड्रॉ केला पॉईंट पी अँड पॉईंट क्यू अँड देन टेक एनी कन्व्हिनियन्स रॅडियस. पुन्हा काय घ्यायची याच्यात फ्लेक्झिबल करायचं. ओके मी रॅडियस घेतली. ओके ही सपोजली रॅडियस घेतली. टेक अ कंपास पॉईंट ॲट अ पॉईंट पी. कंपासाचा पॉईंट कुठे घ्यायचं ॲट अ पॉईंट पी. पी पॉईंटला घेतलं अँड ड्रॉ अ आर्क द इंटेरियर ऑफ अ अँगल एबीसी. अँगल एबीसीच्या इंटेरियरला मला काय करायचं आहे आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके ड्रॉ अन आर्क इंटेरियर ऑफ द अँगल एबीसी. ड्रॉ केला मी आर्क. ओके देन सेम डिस्टन्स. आता डिस्टन्स चेंज करायचं नाही अँड टेक कंपास ॲट अ पॉईंट क्यू. क्यू पॉईंटला प्लेस करायचा आणि फर्स्ट आर्कला इंटरसेक्टिंग करणारा सेकंड आर्क ड्रॉ करायचा आणि त्या ठिकाणी पॉईंट मिळाला. आता मला कोणता पॉईंट मिळाला हा पॉईंट याला नाव दिलं मी काय नाव देऊ मी याला डी. ओके पॉईंट बी अँड पॉईंट डी काय करायचं जॉईन करायचं विथ रे बी पॉईंट म्हणून हा अगेन एक रे गेला. ओके काय झाला हा रे बी डी. हा काय झाला मग अँगल बायसेक्टर. काय झाला हा अँगल बायसेक्टर. रे बी डी इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. फर्स्ट ऑफ ऑल मी किती डिग्रीचा अँगल ड्रॉ केला होता 80 डिग्री. आता बघा अँगल बायसेक्टर मिळाला मला. आता बघा मेजर किती आला. आता कंपास आला एक्झॅक्टली 40 डिग्री. हे बघा या ठिकाणी 40 डिग्री मीन्स दिस अँगल ABC is divided into two equal parts. means this part is 40 degree and this part is 40 degree. टोटल किती होता हा 80 डिग्रीचा होता. मीन्स टू ड्रॉ अन अँगल बायसेक्टर युझिंग अ कंपास. बाय युझिंग अ कंपास कंपासाच्या साहाय्याने आपल्याला अँगल काय करायचा आहे बायसेक्ट करायचा आहे आणि सेम मेथडने. ओके आता मी काय केलं या ठिकाणी अँगल रे ड्रॉ केला. मीन्स ड्रॉ अँगल एबीसी ऑफ एनी मेजर. कोणताही अँगल ड्रॉ करा कोणत्याही मेजरचा ड्रॉ करा. ओके त्यानंतर काय करायचं टू टेक अ कन्व्हिनियन्स रॅडियस इन कंपास. कंपासमध्ये काय घ्यायचं आहे कन्व्हिनियंट रॅडियस घ्यायची. ओके अँड टेक अ पॉइंट बी अँड ड्रॉ अ आर्क टू इंटरसेक्ट रे बी ए अँड रे बी सी. रे बी ए अँड रे बी सी ला इंटरसेक्ट करणारा आर्क ड्रॉ करायचा. मी केला हा आर्क ड्रॉ. ओके टेक अ पॉइंट काय नाव दिलं त्या पॉइंटला पॉइंट पी नाव दिलं आणि पॉइंट क्यू दिला. ओके देन काय करायचं टेक अ कन्व्हिनियन्स रॅडियस.
कंपास मध्ये रॅडियस घेतली. पुन्हा काय करायचं, पी पॉइंटवर ठेवायचा आणि इंटर साइड अँगल एबीसीच्या इंटेरियरला आर्क ड्रॉ करायचा इंटेरियर साइडला. देन सेम डिस्टन्स, सेम ते डिस्टन्स जी रॅडियस आहे ती चेंज करायची नाही. ओके. आणि ते पॉइंट पी वर येताना जे डिस्टन्स असेल, जी रॅडियस असेल तीच पॉइंट क्यू ला, आणि काय केला, फर्स्ट आर्कला इंटरसेक्टिंग करणारा सेकंड आर्क ड्रॉ करायचा आणि त्या ठिकाणी पॉइंटला नेम द्यायचं डी. अँड रे काय करायचा, तो जॉईन करायचा. मीन्स रे बीडी, मीन्स रे बीडी इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. मग हा काय आला, त्याचा अँगल बायसेक्टर. अशा पद्धतीने तुम्हाला अँगल बायसेक्टर काय करता येईल, ड्रॉ करता येईल. ओके. एनी प्रॉब्लेम?